वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. मी दर्शन आणि आज आपण बनवत आहोत साबुदाणा खिचडी, त्यासोबतच उपवासाची कढी. तर चला बघूया ही माझ्या पद्धतीने कशी बनवली जाते. स्पेशल अशी उपवासाची कढी आणि साबुदाणा. तर सर्वप्रथम मी साबुदाण्याला 3 वेळेस पाण्यामधून अशा पद्धतीने वॉश करून घेतलं आणि त्यानंतर साबुदाण्याच्या वरती जरा इंचभर पाणी असेल अशा पद्धतीने त्याला 6 ते 8 तासासाठी भिजवून ठेवलं. 8 तासानंतर हा साबुदाणा अशा पद्धतीने मोकळा भिजून तयार झाला. तर साबुदाण्यासाठी लागणारे पहिले इन्ग्रेडियंट्स म्हणजे शेंगदाण्याचा कूट. तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे खरपूस होईपर्यंत तव्यावरती भाजून घेतोय. अशा पद्धतीचे शेंगदाणे हे जरा मधून तुटेपर्यंत किंवा अशा पद्धतीने कलर येईपर्यंत भाजून घेतले आणि त्याचा मी मिक्सी जारमध्ये कूट बनवून घेतला अशा पद्धतीने. त्यानंतर साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी मी जाड मिरच्या आणि सालासकट जाड कापलेले बटाटे या ठिकाणी मी वापरतोय. मुद्दाम या ठिकाणी सालासकट बटाट्यांचा मी वापर करतोय. उकडलेले बटाटे देखील साबुदाण्यामध्ये घातले जातात, त्याची चव वेगळी लागते आणि जर सालासकट तुम्ही बटाटे घालत असाल त्याची चव देखील भन्नाट लागते. तर सर्वप्रथम मी या जाड मिरच्या तेलामध्ये फ्राय करून घेतोय आणि छान फ्राय झाल्यानंतर आपण त्याला बाजूला काढून घेतोय. तर या फ्राय झालेल्या मिरच्या एका वाटीत मी काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला तेलात घालायचं आहे जिरं आणि त्यानंतर खाप केलेले बटाटे. तर हे बटाटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे तेलामध्ये. तर आता यावर आपण एक झाकण लावून एक वाफ घेऊन बटाटे शिजवून घेणार आहोत. 1-2 मिनटं वाफ दिल्यानंतर आपले बटाटे आपण एकदा चेक करतोय किती शिजलेले. तर हे बटाटे 50% शिजलेले होते. अजून एक वाफ आपण काढून घेणार आहोत. तर छान असे लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला हे बटाटे भाजून घ्यायची आहे. ह्या बटाट्यांची असे लाल होईपर्यंत आपण फ्राय केल्यानंतर त्याची चव ही अजून छान लागते. तर या स्टेजला आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. मुद्दाम आपण तेलामध्ये तो देखील परतून घ्यायचा आहे. ऑलरेडी शेंगदाणे हे भाजलेले होते आणि अर्धा ते 1 मिनटं तेलामध्ये मीडियम मंद आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. त्यामुळे साबुदाण्याला खरपूसपणा येतो आणि साबुदाणे हे छान मोकळे होतात. आणि वरतून सुद्धा मी नंतर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. आता आपल्याला घालायचे भिजवलेले साबुदाणे. तर वेगळी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी लाल मिरची पावडरचा वापर करतोय. साबुदाण्यामध्ये मी मिरच्या किंवा तिखट बारीक कापलेल्या मिरच्या मी घातल्या नव्हत्या. तर या ठिकाणी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून साबुदाणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे, एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे. मला साबुदाण्यामध्ये बटाट्याचं प्रमाण हे जास्त लागतं, तर मी मुद्दाम या ठिकाणी जास्त बटाटे घातले होते आणि एक वाफ येईपर्यंत साबुदाणे मी शिजवून घेतले. परत एकदा आपण चेक करायचे आपले साबुदाणे झाले किंवा नाही. साबुदाण्याला मंद आचेवरती होऊ द्यायचे जेणेकरून तो खाली लागणार देखील नाही. एक वाफ काढून घेतली होती. एकदा परत आपण याला हलवून घेणार आहोत आणि अजून परत एकदा एक वाफ आपण देऊया यामध्ये. त्या अगोदर थोडा शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये परत घालायचा आहे. एकदा ढवळल्यानंतर आपण जे काही फ्राय केलेल्या मिरच्या होत्या या मी अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतोय. बारीक मिरच्या न घालता मी मुद्दाम अशा पद्धतीने घालतोय कारण की साबुदाणा खात असताना या मिरच्या चुरून खायला एक नंबर लागतात. तर परत एकदा वाफ होईपर्यंत आपण साबुदाणा बाजूला ठेवूया, एक वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर कढीसाठी लागणारं सामान आपण या ठिकाणी बघूया. मी एक बाउल फ्रेश असा ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 चम्मच हा शेंगदाण्याचा कूट घालतोय. नंतर हे मिश्रण आपल्याला परत ढवळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला हा साबुदाणा या ठिकाणी परफेक्ट असा रेडी होता. तुम्ही वाफ बघू शकतात. दुसरी देखील वाफ साबुदाण्याला ही बसलेली आहे आणि मऊ आणि नरम असा आपला साबुदाणा शिजून तयार झालेला आहे. तर हा साबुदाणा आपण बाजूला ठेवूया आणि आपण कढीची तयारी करूया. तर कढीसाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे
आणि त्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत. यामध्ये मी मुद्दाम तिखट मिरच्यांचा वापर करतो आहे, बारीक चिरलेल्या तिखट मिरच्या. आणि जे काही ताक आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जरा अजून किंचित पाणी घालून मी हे मिश्रण अजून वाढवून घेईल. यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मंद आचेवरती ही कढी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. आपल्याला ही कढी कंटिन्यू हलवत राहायची आहे, एक बबल येईपर्यंत किंवा नॉर्मल अशी उकळी येईपर्यंत. फुल उकळी घ्यायची नाही आहे, कढी फाटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपली ही कढी देखील तयार झालेली आहे. साधी, सिंपल आणि एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त ताक, शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि जिरे एवढेच इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये घातले होते. तर अशा पद्धतीने आपले साबुदाणा खिचडी आणि कढी तयार झाली होती. मी साबुदाणा खिचडी आणि कढीचा आस्वाद घेतला. गरमागरम मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी आणि त्याचबरोबर गरमागरम कढीचा मी आनंद घेतला. तुम्ही देखील रेसिपी ट्राय करून बघा.